बुद्ध आणि त्यांचा धम्म. प्रथम खंड, पहिला भाग. सिद्धार्थ गौतम बोधिसत्व कसे झाले? जन्मापासून परिव्रजेपर्यंत. महामंत्र्यांकडून राजपुत्राची समजूत. फ्रेंड्स, तुम्ही याआधीचा जर व्हिडिओ बघितला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते, तिथे जाऊन तुम्ही व्हिडिओ नक्की बघा. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. फ्रेंड्स, याआधीच्या व्हिडिओमध्ये आपण राजपुत्राला वश करण्यात स्त्रियांचे अपयश हा भाग बघितला. आजच्या भागामध्ये आपण महामंत्र्यांकडून राजपुत्राची समजूत कशी केली जाते हे बघूया. त्या तरुण स्त्रिया अयशस्वी झाल्या व राजपुत्र काही त्यांच्याकडे आकर्षित झाला नाही हे उदयनाच्या लक्षात आले. राजनीतीत कुशल असलेल्या उदयनाने स्वतःचे शेवटी राजपुत्राशी बोलण्याचे ठरविले. राजपुत्रास एकांतात भेटून उदयन त्याला म्हणाला, तुझा एक अनुरूप मित्र म्हणून ज्या अर्थी राजाने माझी नेमणूक केली आहे त्या अर्थी अंतःकरणपूर्वक मित्रभावनेने तुझ्याशी बोलण्याची माझी इच्छा आहे, असे म्हणून उदयनाने सुरुवात केली. जे अहितकारक आहे त्याच्यापासून परावृत्त करणे, जे हितकारक आहे ते करण्यास प्रवृत्त करणे व संकटकाळी सोडून न जाणे ही मित्राची 3 लक्षणे आहेत. मित्रत्वाचे अभिवचन दिल्यानंतरही पुरुषार्थापासून तुला दूर जात असताना पाहून मी त्याकडे दुर्लक्षित करणे म्हणजे मी मित्रत्वाला पारखा झालो असे होईल. कपाटाने सुद्धा स्त्रीला वश करणे हे योग्यच आहे. त्यामुळे मनुष्याची लज्जाही जाते व त्याचे रंजनही होते. आदरपूर्वक वागणूक व तिच्या इच्छेची परिपूर्ती यांनी स्त्रीचे हृदय बांधले जाते. सद्गुणच खऱ्या अर्थाने प्रेमाचे कारण असतात, कारण स्त्रीला आदरभाव आवडतो. मग हे विशाल नयनांच्या राजपुत्रा, जर तुझ्या मनात नसले तरी तुझ्या सौंदर्याला साजेशा शालनीतीने तू त्या स्त्रियांना प्रसन्न करण्याचा प्रयत्न नाही का करणार? विनय हा स्त्रियांना सुगंधी उटण्याप्रमाणे सुखकर वाटतो. विनय हा एक बहुमूल्य अलंकार आहे. विनया वाचून सौंदर्य हे पुष्पविहीन उद्यानासारखे आहे. पण केवळ विनयाचाच काय उपयोग? त्याचबरोबर हृदयातील भावनेचीही जोड असली पाहिजे. मोठ्या कष्टाने प्राप्त होणारे कामभोग तुझ्या मिठीत आहेत, मग खात्रीने तू त्यांचा तिरस्कार का करावा? काम हा सर्वप्रथम पुरुषार्थ मानून प्राचीन काळी इंद्राने गौतम ऋषीची पत्नी अहिल्या हिचे प्रेयाराधन केले. अशाच प्रकारे अगस्ती ऋषी सुद्धा सोमाची पत्नी रोहिणी हिच्याशी रममाण झाला आणि श्रुती सांगतात लोपामुद्रेचीही तीच गत झाली. महान तपस्वी बृहस्पतीने औथ्याची पत्नी व मरुताची कन्या ममता हिला भोगून भारद्वाजाला जन्म दिला. श्रेष्ठ दाता चंद्राने बृहस्पतीच्या पत्नीला ती अर्ध प्रदान करीत असताना ग्रहण करून तिच्या ठायी दिव्य बुधाला जन्म दिला. अशा प्रकारचे प्राचीन काळी विषयासक्त झालेल्या पराशर ऋषींनी सुद्धा यमुना नदीच्या काठी वरुणाच्या मुलाची मुलगी कुमारी हिला तिच्याशी सहवास केला. कामातुर वसिष्ठ ऋषीने अक्षमाला नावाच्या एका खालच्या जातीतील हीन स्त्रीशी रथ होऊन कपिंगलाद नावाच्या पुत्रास जन्म दिला आणि वार्धक्याने गलित गात्र झालेला असतानाही राजश्री यथाती चैत्र रथ वनात विश्वाकी अप्सरेबरोबर रममाण झाला आणि पत्नीशी संभोग केल्याने आपला मृत्यू ओढवेल हे जाणत असून सुद्धा कौरव नरेश पंडुमाद्रीच्या सौंदर्य गुणावर मुक्त होऊन विषय सुखाच्या अधीन झाला. यासारख्या अनेक महान पुरुषांनी सुखासाठी निंदनीय कामभोगाचा अवलंब केला, तर मग जे भोग प्रशंसीय आहेत अशांचा अवलंब करणे किती सुखद होईल. आणि असे असताना तुझ्यासारख्या शक्ती व सौंदर्य संपन्न योगाने ज्या सुखाच्या अधीन सर्व जग आहे
आणि ज्या सुखावर स्वभावतः तुझा हक्क आहे त्या सुखाची उपेक्षा करणे हे आश्चर्यच आहे. फ्रेंड्स, पुढच्या भागामध्ये आपण राजपुत्राचे महामंत्रास उत्तर हा भाग बघणार आहोत. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.